नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगणार आहे स्टँड आउट फॉर अर्निंग अपॉर्च्युनिटी हे ऑप्शन तुम्हाला भरपूर जणांच्या YT स्टुडिओमध्ये दिसत असेल. मित्रांनो बघू शकता, हे ऑप्शन आहे स्टँड आउट फॉर अर्निंग अपॉर्च्युनिटी, शेअर इनसाइट विथ ॲडव्हर्टाइज फॉर अपॉर्च्युनिटी टू अर्न. तर मित्रांनो याचा ऑप्शन असा आहे तो, तर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ही ॲडव्हर्टाइजमेंट ज्या थर्ड पार्टी ॲडव्हर्टाइजमेंट आहेत त्या चालू करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला आता इथून पुढं ग्रेट अपॉर्च्युनिटी भेटणार आहे जास्त अर्निंग करण्यासाठी. तर ह्याच्यासाठी हे ऑप्शन आलेलं आहे. थर्ड पार्टी जसेच वेगवेगळ्या कंपन्या म्हणजे आयफोन आज झालं, तर ॲमेझॉन झालं, अशा इथे कंपन्या लिस्टेड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर या कंपन्या तुम्ही जास्त अर्निंग करू शकणार आहात आता इथून पुढं. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती, बघू शकता. तर इथे मॅनेज चॅनल इनसाइट शेअरिंग विथ थर्ड पार्टी ॲडव्हर्टायझर्स ब्रँड अँड प्लॅटफॉर्म. तर इथे आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एलिजिबिलिटी आणि याच्या खाली दिलेलं आहे टर्न ऑन चॅनल इनसाइट शेअरिंग. बघू शकता, हे टर्न ऑन चॅनल इनसाइट शेअरिंग या ऑप्शनमध्ये जायचं आहे तुम्हाला. तर इथे तुम्हाला प्रोसेस सांगितलेली आहे. साइन इन करायचं यूट्यूब स्टुडिओ डेस्कटॉप मोडमध्ये. बघू शकता, हे इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑन द बॉटम लेफ्ट क्लिक सेटिंगमध्ये जायचं आहे. तुम्हाला ऑन द लेफ्ट क्लिक चॅनल ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर अंडर चॅनल इनसाइट शेअरिंगमध्ये जायचं आहे. चेक द बॉक्स अलाव ॲडव्हर्टायझर आणि ब्रँड अँड थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म टू व्ह्यू चॅनल इनसाइट फॉर अर्निंग अपॉर्च्युनिटी. आणि नोट त्याला करायचं टू टर्न ऑफ अनचेक द बॉक्स अँड क्लिक सेव्ह. तिथे बॉक्स तिथे चेक करायचं आहे तुम्हाला कोणतं, त्याच्यामध्ये सर्व बॉक्स दिलेले आहेत ते चेक्स करायचे आणि त्याला सेव्ह करायचे. तर चला मी तुम्हाला ती संपूर्ण सेटिंग कशी करायची ते दाखवतो. तर हे बघू शकता, इथे तुम्हाला YT स्टुडिओमध्ये यायचं आहे. YT स्टुडिओमध्ये आल्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. हे बघू शकता, इथे लॉग इन YT स्टुडिओ. इथे तुम्हाला डेस्कटॉप मोडमध्ये ऑनलाईन हे बघू शकता. डेस्कटॉप मोडमध्ये ऑन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक सेटिंग दिसेल. हे बघू शकता, सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. हे बघू शकता, सेटिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं जनरल, चॅनल, अपलोड, डिफॉल्ट्स, परमिशन, कम्युनिटी मॉडरेशन, क्रिएटर डेमोग्राफिक आणि प्रमोशन्स आणि ॲग्रीमेंट असं ऑप्शन संपूर्ण दिलेले असेल. तर इथे बघू शकता तुम्ही. तर बघू शकता तुम्हाला इथे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं आहे. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे. तिथे स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल. ॲडव्हर्टाइजमेंटला तिथे क्लिक करायचं नाही, तर तुम्हाला खाली करायचं थर्ड पार्टी ट्रेनिंग. इथे बघू शकता थर्ड पार्टी ट्रेनिंग आणि कंपनीज ओनली असं दिलेलं असेल. इथे बघू शकता, हे ऑप्शन दिलेलं आहे थर्ड पार्टी ट्रेनिंग्स कंपनीज इथे दिलेलं आहे. तिथे तुम्हाला ऑल थर्ड पार्टी कंपनीजवरती क्लिक करायचं आहे. हे बघू शकता इथे, आणि इथे सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. हे बघू शकता, सेव्ह बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर संपूर्ण तुमच्या आता इथून पुढं ज्या पण ॲड असतील त्या तुम्हाला इथून पुढं दिसू लागतील. तर अशा प्रकारे ही सेटिंग्स करायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.